एक मात्र भगवान श्रीकृष्णाच्या चरणाचा आश्रय घे, दुःख दूर होऊन जाईल. आणि देवी भक्तीचं दुःख दूर करण्याकरता उद्यम करतात. आकाशवाणी होते की सत्कर्म करा. तो सत्कर्म काय आहे याच्या शोधार्थ. ते सत्कर्म काय आहे जे ज्ञान वैराग्याची मूर्छा घालवेल, भक्तीला आनंद देईल, ते सत्कर्म कोणतं. आणि याकरिता देवर्षी नारद महाराज बद्रिकाश्रमाला जातात. लक्ष आहे ना. आजूबाजूला कोणी उठतंय, कोणी बसतंय, कोणी येत आहे, कोणी जात आहे, आणि तरी पण आपलं लक्ष कथेमध्ये असेल तर आपण खरे कथाप्रेमी आहोत. बद्रिकाश्रमामध्ये सनकादिकांचा सत्संग देवर्षी नारद महाराजांना सांगतं की ते सत्कर्म एक आहे. श्रीमद भागवत यस्या श्रवण मात्रेण, या श्रवण मात्राने आपलं चित्त भगवत चरणी विलीन होतं. देववसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. हरी जना सवे भेटी नहो अंग संग तुटी, तुका म्हणे जिणे भले संत संघष्टणे. जर ज्याच्या चित्तामध्ये भगवंताचा सदा सदा करिता निवास आहे, त्याचा सहवास संत आणि सद्ग्रंथ या माध्यमातून मूर्छा दूर जाणं संभव आहे. मग याकरिता श्रीमद भागवत यज्ञ आरंभ केला. कुठे? हरिद्वारला, आनंद नावाच्या तटावर. आणि इकडे कथा तिकडे केली, पण इकडे देवी भक्ती आणि ज्ञान वैराग्य प्रसन्न झाले. नाचत नाचतच गेले. विचारतात कुठे बसू. मंडपामध्ये आले, विचारलं कुठे बसू. तर देवर्षी नारदांनी सांगितलं सगळ्यांच्या हृदयात जाऊन बसा. आणि सर्व भूतादी उपस्थित असलेल्या श्रोता सद्भक्त मंडळींच्या हृदयात भक्ती सहित ज्ञान वैराग्य येऊन बसले. आणि त्यामुळे ही कथा अधिक सुंदर झाली. भगवंताच्या त्या ठिकाणी येण्याने श्रीमद भागवताची तर महती वाढलीच, पण श्रीमद भागवताच्या चिंतनाने भगवत प्राप्ती निश्चित आहे हे पण कळलं. अच्छा, आता केवळ भगवत प्राप्ती इतकं मर्यादित राहता कामा नये. तुम्ही या ठिकाणी येता, स्वामींची उपासना करता. कारण केवळ एवढं नाही आहे की स्वामींनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आश्वस्त स्वामींनी केलंय, फक्त एवढं कारण नाही आहे. याच्या मागचं अजून एक कारण आहे की स्वामींच्या चरणी आमची श्रद्धा आहे. स्वामींच्या चरणी आमची श्रद्धा आहे. जो स्वतः काळाचा ग्रास आहे तो जर का दुसऱ्याला म्हणत असेल तू चिंता करू नको बेटा, मी तुला वाचवून घेईल, तर आपण म्हणू अरे बाबा तुझ्यात आणि माझ्यात अंतर काय आहे. तुझ्यात आणि माझ्यात फारसं अंतर नाहीये. मीही काळाचा ग्रास आहे, तूही काळाचा ग्रास आहे. काल व्याल मुख ग्रास त्रास निर्णाश हे तवे. लक्ष आहे ना. ते येत राहतील जात राहतील, तुम्ही लक्ष मात्र कथेकडे असू द्या. त्यांचं येणं जाणं चालू राहील. तुमचं येणं जाणं बंद करायचं असेल तर कथा श्रवण करा. त्यांची एरझार चालू राहील. आपली सदा सदा करता ही जी एरझार सुरू आहे ना, पुनरपी जन्मम पुनरपी मरणम जननी जठरे पुनरपी शयनम, ती थांबवायची असेल तर कथा. श्रीकृष्ण एकमात्र कथा, श्रीकृष्ण कथा
कथामृत आपल्याला या एरझारीपासून थांबवू शकतं, अथवा एरझार जरी सुरू राहिली तरी जन्मोजन्मी तुझा दास साच भावे वर्तावय. जन्मजन्मांतरी करता त्याचा दास होण्याचं सगळ्यात मोठं सौभाग्य प्राप्त होऊ शकतं. या स्पीकरची कॅपॅसिटी एवढीच आहे, तो माझा एवढाच आवाज घेऊ शकतो. ऐकताय ना? बस थोडा आवाज वाढवला की तो त्याचा आवाज वाढवतो. ऐकताय ना? तो त्याचाही आवाज वाढवतो. त्याची कॅपॅसिटी तेवढी आहे. ज्याची कॅपॅसिटी जेवढी आहे ना, तो तेवढा तुम्हाला आश्वस्त करेल. वडील म्हणतात, चिंता करू नको बेटा, खर्च झाला तर पाहून घेऊ, कर कर्ज पण खर्च. त्याची कॅपॅसिटी तेवढी आहे. आई म्हणते, काळजी करू नको बेटा, तुझ्या 2 वेळेची जेवणाची सोय मी करते ना, मी आहे ना. पत्नी म्हणे, काळजी करू नका, तुम्ही कमवलेलं खर्च करण्याची जबाबदारी माझी आहे ना, माझी कॅपॅसिटी आहे. मुलगा म्हणेल, तुमच्या इस्टेटीचा वारसदार म्हणून मी घेईल ना, माझी कॅपॅसिटी आहे, भरपूर आहे. तुम्ही कमवा, मी आहे ना. प्रत्येकाची आपापली एक एक कॅपॅसिटी आहे, पात्रता आहे. जो स्वतः काळाचा ग्रास आहे आणि तो जर का आपल्याला म्हणत असेल की तू चिंता करू नको, मी तुला डॉक्टर पेशंटला म्हणतो, काळजी करू नका, मी तुम्हाला वाचवेल. देव त्यावेळेला हसत असेल, देव म्हणेल, बेटा तुझी ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला तुला कोण वाचवेल. कधी कधी अशी वेळ येते की ज्या वेळेला डॉक्टर देखील म्हणतात की आता फक्त देवच, सगळं करून बघितलं पण आता तुमचं वाचणं फक्त देवाच्या हाती आहे. याचा अर्थ देव ही सत्ता, ही संकल्पना आमच्या साधू संतांनी जी पुढे ठेवली, ती ईश्वरत्व ही संकल्पना काहीतरी वेगळी आहे. कशी आहे? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्ती आदि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः अशी आहे. त्यांच्या स्वरूपाचं चिंतन, त्यांच्या स्वभावाचं चिंतन आणि त्यांच्या कर्तृत्वाचं म्हणजे त्यांच्या स्वभाव स्वरूप आणि सामर्थ्याचं चिंतन जर का आपण केलं तर आपल्याला लक्षात येईल की ती कॅपॅसिटी काहीतरी वेगळी आहे. जे भगवान म्हणतात, तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात. अरे तू चिंता करू नको, तुला मी धारण करून घेईल. आणि आपली त्याच्यावर श्रद्धा देखील बसते. त्याचं कारण त्यांची कॅपॅसिटी काही वेगळी आहे, ते सामर्थ्य काही वेगळे आहे. स्वामी ज्या वेळेला म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आणि आपण बिनधास्त होऊन जातो. आपण श्रद्धेने प्रीतीपूर्वक त्यांच्याबरोबर जुळतो, कारण ते समर्थ आहे. म्हणून समर्थ आहे. अगदी त्याच प्रकारे जी कथा आपण श्रवण करतोय ना, ही कथा भागवत कथा स्वतः सांगते. ज्या वेळेला या भागवताचं महती महात्म्य गायलं जातं त्यावेळेला कशी आहे ही कथा? अरे धन्याम भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी. मनुष्याच्या दुःखाचा तर विनाश करतेच करते, पण प्रेतपीडा देखील हरण करते. याकरिता भागवताच्या महात्म्य अंतर्गत एक दुसरी कथा सांगते. जमलं आपापले सांभाळायला काय हरकत हो तुम्हाला? दुसऱ्याचं तर सांभाळा म्हणतच नाही. इतके हुशार आहे हे महिला मंडळ. यांना माहिती आहे की 2च लोक आपल्या लेकरांना चांगले सांभाळतात, एक पोलीसवाले आणि दुसरे हे महाराज लोक.
कुंभमेळा होता, आमची कथा होती. तर या कथेच्या दरम्यान एक मुलगा रोज हरवायचा आणि बिचारी आमचे सगळे कलाकार त्याला सांभाळायचे, त्याला खाऊ घालायचे. त्याची आई बरोबर यायची, संध्याकाळी घेऊन जायची. रोज हरवायचं. एक दिवस मीच विचारलं, म्हटलं ताई हा रोज कसा हरवतो? म्हणे रोज हरवतो. म्हटलं हा नाही नाही, म्हणे तसं नाही आहे, मी कुंभमेळा पाहायला जाते आणि मी असं ऐकलंय की महाराज लोक जास्त चांगलं सांभाळतात लेकरांना म्हणून सोडून जाते. म्हटलं वा. तर हे सगळे आमच्या नशिबी आहे सगळे आणि आनंद आहे. याचं कारण मी ज्या वेळेला येते त्यावेळेला पाहते, हे जे समर्थ प्रार्थना तुम्ही आरंभ करता त्यावेळेला या येणाऱ्या या पिढीच्या हाती माईक देऊन सुंदर त्यांच्याकडून जप करून घेते. एकदा अरुण दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. या सगळ्या सेवाधारी सेवकांकरता एकदा जोरदार टाळ्या याकरिता वाजवा की आपण काल जसं श्रवण केलं, एक स्थान, त्या स्थानाला कसं पवित्र करता येतं. हे सगळे कोण आहे माहिती आहे? हे सगळे गोकर्ण आहे, ज्यांची कथा आपण ऐकणार आहोत आता. काय गोकर्णांनो? गोकर्णो पंडितो ज्ञानी धुंदकारी महाखल स्नान शौच क्रियाहीनो दुर्भक्षी क्रोधवर्धित. तुंगभद्रा नदीच्या काठावरती एक गाव आणि त्या गावामध्ये राहणारे आत्मदेव. कथा नेहमी अशीच का बरं सांगितल्या जाते हो. एक आटपाट नगर होते, त्या गावात एक ब्राह्मण राहत होता, तो नित्य नियमाने भजन करत, असं का सांगितल्या जाते कथा? एखादी कथा प्रतीकांच्या रूपातून आपल्या पुढे ठेवल्या जाते हे समजण्याकरता की कथा काय झालं होतं यापेक्षा महत्त्वाचं आहे ते का झालं होतं. ज्या वेळेला महाभारत का घडलं हे आपल्याला कळेल, रामायण का घडलं हे आपल्याला कळेल, त्यावेळेला भविष्यामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये, एखादा हुशार व्यक्ती असतो ना, तो दुसऱ्याच्या चुका पाहून सावध होतो. दुसऱ्याच्या चुका पाहून सावध होतो. मूर्ख माणूस त्याला म्हटलंय की जो एकच चूक परत 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 करत राहतो. चांगला माणूस त्याला म्हटलंय की जो चूक झाल्यानंतर सावध होतो आणि परत तसं वागत नाही. आणि देव माणूस त्याला म्हटलंय, तो देव माणूस नाही तुमचा टीव्हीतला, सज्जन पुरुष त्याला म्हटलंय, भगवद्गीता सांगते, संतुष्टम सततम योगी यतत्मा दृढ निश्चय. कोण आहे सज्जन माणूस? की जो दुसऱ्यांच्या, जो सदा संतुष्ट राहतो आणि दुसऱ्यांच्या चुका पाहतो, जाणतो, नेणतो आणि मग विचारपूर्वक जीवन जगतो. फार आवश्यक आहे. पुढे आपण ऐकणार श्रीमद भागवताचं महात्म्यानंतर श्रीमद भागवताचा आरंभ कसा झालाय ते, त्यामध्ये याचं वर्णन विस्तारित आहे. लक्ष आहे ना? संपूर्ण जीवनामध्ये जर का आपल्याला या जीवनाच्या परिपूर्णतेला गाठायचं असेल तर या कथा आपल्याला पोषक ठरतात. कारण या कथा आपल्याला काय करावं काय नाही करावं याचा अत्यंत व्यवस्थित प्रकट संकेत करतात. आजच्या तारखेत तुम्ही चित्रकला कुठेही शिकून घ्याल, चित्रकला शिकवणारे भरपूर लोक तुम्हाला मिळेल, चित्रकला शिकायला मिळेल, नाना प्रकारच्या कला शिकायला मिळेल, पण जीवन जगण्याची कला संतांनी आणि सद्ग्रंथांनी जीवन जगण्याची कला आपल्याला दिलेली आहे, ती आवश्यक आहे. अहो, एक चित्रामध्ये रंग भरलं तर ते चित्र किती सुंदर दिसतं. तसं एकच जीवन आहे, या जीवनामध्ये नानाविध 9 भक्तीचे रंग भरले. 9 भक्ती, 9 आणि 10वे ते म्हणजे ज्ञानावतार, कपिला अवतार.
आणि मग एक 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 अवताराचं दर्शन आपल्याला होत राहील. तात्पर्य, हे सगळे रंग जर का जीवनात भरत गेले तर जीवन किती सुंदर होईल. जसं चित्र सुंदर दिसतं, जीवन पण तेवढंच सुंदर दिसेल. जसं तुम्ही बागायतदार आहे फुलांचे, झेंडूच्या फुलाला फार विशिष्ट सुगंध नाहीये, विशिष्ट रंग नाहीये, पण एकदा झेंडूचं फुल जर का गुलाबाच्या बाजूला जोडल्या गेलं किंवा अशा निशिगंधाच्या बाजूला जोडल्या गेलं तर सुंदर दिसतं ना, छान दिसतं. पण तेच फुल काही जास्त वेळ जर का निशिगंध किंवा गुलाबाच्या सानिध्यात राहिलं तर गुलाबाचा सुगंध देखील प्राप्त करतं. थोड्या वेळाने त्या झेंडूच्या फुलाला गुलाबाचा अथवा निशिगंधाचा सुगंध देखील आलेला असतो. तसं आपलं जीवन भले कोणत्याही रंगाचं असू दे, कोणत्याही गंधाचं असू दे, पण गुलाब रूपी निशिगंध रूपी या श्रीमद भागवत कथेच्या ज्या वेळेला सानिध्याला ते येतं त्यावेळेला या कथेचा रंग आणि कथेचा गंध आपल्याही जीवनामध्ये चढायला सुरुवात होऊन जाते. किती सुंदर आहे. अशी गंभीर होऊन पाहू नका माझ्याकडे. हो नाही काहीतरी मगाचपासून पाहताय हे असेच, जे प्रश्नार्थक चिन्ह पण नाही आणि काहीच नाही. तर इथून सगळं दिसतं. तुम्ही कधी इथे बसून बघा, लक्षात येतं सगळं. समोरच्याकडे पाहिल्यानंतरच कळतं की समोरच्याला कळतंय की नाही कळतंय. तुम्ही म्हणाल नाही हे सगळं बरोबर आहे, हो पण हे सगळं मला थोडी करायचंय, माझ्या बाजूच्याला. बरोबर ना. कथा ही बोट घ्या असं फिरवा, म्हणा कथा. कथा ही कथा कोणासाठी आहे? कोणासाठी आहे? माझ्यासाठी आहे, आमच्यासाठी नाही, माझ्यासाठी. नाहीतर जर का असं म्हणलं ना, शांती ठेव, शांतीने राहा. सासू आणि सून बसले असेल एकमेकींच्या बाजूला, सासू पाहते सुनेकडे, आई तुझ्यासाठी आहे. सून पाहते सासूकडे, आत्याबाई तुम्हीच ऐका, तुमच्यासाठी आहे. नाही हो पण म्हणताय, धन्यवाद. सांगण्याचं एकमात्र तात्पर्य हे आहे की कथा ही आपल्या बाजूच्यासाठी नाहीये. जसं तुम्ही जेवण केल्यानंतर बाजूच्याचं पोट भरणार नाहीये, तसं तुम्ही कथा ऐकल्यानंतर बाजूच्याला काही वाटणार नाहीये, तुमचंच पोट भरणार आहे. म्हणजे तुमचंच मन हे या कथेने सुंदर होणार आहे. खरं सांगू, गडबड कंपनी, खरं सांगायचं झालं तर आनंद कुठे आपल्या आजूबाजूला नाहीये, कुणाच्याही जीवनामध्ये दुःख नाहीये, चिंता नाहीये. समस्या कुठे आहे? समस्या कुठेतरी आत झाली आहे, ती ठीक करणं आवश्यक आहे. सुंदर अशा प्रकारे ज्या वेळेला आत्मदेव चिंतन करताय, संतान नाहीये म्हणून आत्मदेव दुखी आहे. एका जीवाला 3 गोष्टी त्रास देत राहतात. त्रास कशाचा आहे? लोकेशना, वित्तेशना आणि पुत्रेशना. लोकेशना, लोकांनी मला विचारलं पाहिजे. वित्तेशना, भरपूर पैसा पाहिजे. आणि तिसरं, संतान पाहिजे आणि असलेली संतान चांगली पाहिजे. या 3 गोष्टींची अपेक्षा कायमच व्यक्तीला लागलेली राहते. खरं सांगा, या 3ही गोष्टी कधी परिपूर्ण झाल्या का? धन पाहिजे, पैसा पाहिजे, किती पाहिजे त्याला काही सीमा नाहीये. मिळवत गेले, मिळवत गेले, मिळवत गेले आणि धन मिळवत गेले. जेवढा पाहिजे तेवढा सगळा पैसा तुमच्याकडे आहे. मग आता काय? पुढे काय? अच्छा, प्रतिष्ठा पाहिजे, लोकांमध्ये ख्याती पाहिजे, सगळे लोक तुम्हाला ओळखतात. आता काय? पुढे काय? संतान पाहिजे आहे आणि त्यांनीच जर का आपल्याला घराच्या बाहेर काढलं, दाखवलं वृद्धाश्रम, मग करता काय? लोकेशना, पुत्रेशना आणि वित्तेशना या क्षणांमध्ये हे जे जीवन चाललंय ना, फक्त आणि फक्त अपेक्षेमध्ये, या कारणामुळे जो वर्तमान सुखाचा आनंद आहे तो घेतच नाहीये. या कारणामुळे याच्या वर्तमान स्थितीमध्ये आपण काहीतरी साधायचं आहे. नरदेहाची
काय नरदेहाची पावन बेला साधून गे लवलाई, मनुजा सुख कर हरिगुण गाई, मनुजा सुख कर हरिगुण गाई. साधून गे लवलाई, हे मिळालंय ना नरजन्म, परत परत मिळेल की नाही माहिती नाही. तुम्ही गॅरंटी देऊ शकता का? परत परत मिळेल की नाही माहिती नाही. कारण पाप आणि पुण्य हे समत्वाला आलं की पाप आणि पुण्य समत्वाला आल्यानंतर प्राप्त होतं हा मनुष्य जन्म. आत्मदेवांनी विचार केला मला संतान पाहिजे आणि मिळत नसेल तर आत्महत्या करतो. आत्महत्या करण्याच्या हेतूने आत्मदेव प्रस्थान करतात. त्यांना एक संतांची भेट होते की बाबा रे असं करू नको, आत्मा हा देव आहे. याची जाणीव सत्संगाने होते. तर सत्संगाद्वारे ते संत संघाद्वारे ते संत जाणीव करून देत आहे बाबा रे अरे असं नाही आहे, जीवन नष्ट करू नको. संतानांनी कोणाचं भलं केलंय? महाराज दशरथांना 4 मुलं होते, पण महाराज दशरथांनी प्राण ठेवला त्यावेळेला एक तरी जवळ होतं का? कोणी भलं केलंय? स्वतःचा उद्धार स्वतःला करून घ्यायचाय. म्हणजे नाही तरीही मला उद्धार करून घ्यायचा असला जरी तरी मुलगा पाहिजे. माझं श्राद्ध कोण करेल? माझा उद्धार कोण करेल? माझं श्राद्ध कोण करेल? अथवा माझ्या गेल्यानंतर माझा सगळा विधी कर्म कोण करेल? तर ते संत समजून सांगतात अरे बाबा मेल्यानंतर कोणी तुझ्या नावाने पिंडदान करावं, मेल्यानंतर तुझ्या नावाने कोणी पिंडदान करावं यापेक्षा जिवंतपणी भगवंताचा होऊन जाणं. जे संन्यास घेतात ना त्यांना पिंडदान करावे लागतात. एक आईचा जिवंत असो अथवा नसो करावा लागतो, दुसरा वडिलांचा जिवंत असो अथवा नसो करावा लागतो, आणि तिसरा स्वतःचा की मी स्वतःचा पिंड दान करत आहे. हा पिंड समाजसेवेकरता दान करून बघा ना. आपल्याकडे बघा किती असे लोक आहेत ज्यांनी समाजसेवेसाठी आपल्या जीवनाला समर्पित केलं की नाही? आपल्याकडे किती उदाहरण आहे. मग जिवंतपणी या पिंडाने भगवत भक्ती आणि देशभक्ती करायला हरकत काय? माझ्या मागे म्हणा मेरा भला हो जाए औरों का बुरा हो जाए, है ना? नहीं ना. मेरा भला हो जाए औरों का बुरा हो जाए ही विकृती. माझं भलं होऊ दे दुसऱ्यांचं वाईट होऊ दे ही विकृती आहे. माझं भलं होऊ दे सर्वांचं भलं होऊ दे ही प्रवृत्ती आहे. आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये मी काहीतरी कामा येऊ दे ही भारत देशाची संस्कृती आहे. हा टाळ्या वाजवत जा. त्याचं कारण आहे. पहिलं कारण हे आहे की माझ्या लक्षात येईल की तुमच्या लक्षात येत आहे, आणि दुसरं कारण हे आहे चुकून एखाद्याला निद्रा देवी प्रसन्न झाली तर तो जागा होईल. तर टाळ्या वाजवून परोपकार करा. बाजूचा झोपत असेल तर त्याच्या कानापाशी जास्त वाजवा आणि जाग करा. कारण आमचं काम फक्त एवढंच आहे जागते रहो म्हणण्याचं की जागे राहा. कथा काय करते? कथा जागृती देते. एकदा का आपण जागे झालो की मग स्वतः आपल्या उद्धाराचं कारण शोधून काढतो. कसा होईल? एक स्टेपनी आपण पुढे कसं जाऊ हे आपण स्वतः शोधून काढू ज्यावेळेला जागे असो. काही लोक असे फिरतात जसं त्यांचा मोबाईल हँग झालाय. मोबाईल हँग झाल्यावर कसा करतो? काही लोक सेम तसंच फिरतात, काही कळतच नाही काय करायचंय, कुठे जायचंय. आत्मदेवांना समजून सांगितलं की आत्मदेवजी आत्महत्या करण्याने काही मिळणार नाहीये. सत्संग घडला त्यावेळेला ते म्हणतात की तुम्हाला काय माहिती प्रपंचाचं सुख, मला संतान नाही म्हणून मी दुखी आहे. एक फळ घेतलं आणि ते फळ दिलं की ठीक आहे, तसं तर तुझ्या 7 जन्मामध्ये पुत्रप्राप्तीचा योग नाही, पण हा फळ घे, हे फळ तुझ्या पत्नीला खाऊ घाल
आणि संतांनी कृपा केली. ते फळ घेतलं, आपल्या पत्नीला दिलं आणि सांगितलं या फळाचे नियम आहे बरं का, वाईट वागायचं नाही, खोटं बोलायचं नाही, कुणाबरोबर भांडायचं नाही आणि हे फळ ग्रहण कर, तुला संतान प्राप्ती होईल. पत्नीने एक तातडीची मीटिंग भरवली. सगळ्या आपल्या किटी पार्टीतल्या मैत्रिणी गोळा केल्या. नाव आहे धुंधुली. त्यावेळेला तुम्ही म्हणाल त्याही वेळेला असं काही होतं का? अहो, प्रत्येक जमान्यात मंथरा तर राहिलीच आहे ना. मंथराचा अर्थ आहे मंथर प्रवृत्ती, मनोविज्ञान आहे. मंथरा केवळ कोणी स्त्री नाही आहे, मंथरा ही मंथर प्रवृत्ती आहे. मंथर प्रवृत्ती म्हणजे काय? तर एखाद्या ठिकाणी भांडण लावणे, भांडण सोडवणे आणि भांडण सोडवण्याचं श्रेय स्वतःकडे घेणे. काही काही लोकांना ती प्रवृत्ती अतिशय प्रिय असते. स्वतःच भांडणं लावते, स्वतःच मिटवते आणि मिटवण्याचं श्रेय स्वतःकडे घेतात. आम्ही सज्जन आहोत. तर हिने लगेच मीटिंग घेतली आणि सगळ्या महिला मंडळाला बोलावून म्हटलं की तुम्ही सांगा काय पर्याय आहे. अहो, भांडलं नाही तर मला अन्न गोड लागत नाही, भांडलं नाही तर माझी सगळी प्रॉपर्टी नंदा भावजया लुटून नेतील, खोटं बोललं नाही तोपर्यंत गळ्याखाली घास जिरत नाही. तुम्हीच सांगा काय करू. एकीने सल्ला दिला, बघ मी पण गरोदर आहे, मग माझं संतान मी तुला आणून देते आणि तू नाटक कर. तर हिने 9 दिवस 9 महिने आपल्या पोटाला वस्त्र बांधून नाटक सुरू केलं आणि ते फळ गोमातेला खाऊ घातलं. गोमातेने ते फळ ग्रहण केल्यानंतर गोमातेला एका सुंदर पुत्राचा गोमातेद्वारे जन्म झाला, ज्याचे कान गायी समान होते. नाव ठेवलं गोकर्ण. तर फक्त एवढा अर्थ नाही आहे, फक्त कान गायीसारखे होते म्हणून गोकर्ण नाही, तर गो म्हणजे ज्ञान आणि कर्ण म्हणजे कान. तर लहानपणापासून ज्याच्या कानावरती हे ज्ञान पडतं ते गोकर्ण. हे सगळे गोकर्ण आहे. इतक्या बालवयामध्ये त्यांना इतकं सुंदर भगवत चिंतन ऐकायला मिळत आहे. हे गोकर्ण आहे, यांच्या कानावरती ज्ञान पडतंय आणि हे होत राहायला पाहिजे, कायम होत राहायला पाहिजे. खरं सांगायचं झालं तर आजच्या परिस्थितीमध्ये, आजच्या वातावरणामध्ये चित्त, मन, प्रवृत्ती, व्यवहार इतका सगळा विचित्राला गेलेला आहे, लयाला गेलेला आहे की आपला व्यवहार बिघडला, आपला आहार बिघडला म्हणून आपला विचार बिघडला आणि विचार बिघडला त्यामुळे व्यवहार बिघडला. आहार ठीक करावा लागेल, विचार ठीक होईल, विचार ठीक झाले व्यवहार ठीक होईल आणि मग हळूहळू 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 हा विजयहार आपण भगवंताच्या गळ्यामध्ये धारण करून देऊ शकू आपला. त्यावेळेला हे संभव होईल ज्या वेळेला आपला आहार, विचार, व्यवहार थोडा थोडा ठीक होईल. आणि हे सगळं कसं होईल? आहार आणि विहार. आहार फक्त तोंडाने होत नाही बरं का. आपण फक्त पोटाने जेवत नाही, कानाने पण आपण आहार करतोय, काहीतरी ग्रहण करतोय. डोळ्याने पण आपण आहार करतोय, काहीतरी ग्रहण करतोय. डोळ्याने आपण वाईट पाहायला लागलो, कानाने आपण चुकीचं ऐकायला लागलो, तोंडाने आपण एकमेकांची निंदा, चुगली सुरू केली. काही काही लोक 2 तास चुगली करतात आणि 2 तास चुगल्या झाल्यानंतर म्हणतात जाऊ द्या ना, आपल्याला काय करावं लागते. मग 2 तास काय केलं? ऊर्जा वाया घातली. एवढ्या वेळामध्ये जर का थोडं चिंतन केलं, थोडं भजन केलं, थोडं स्मरण केलं तर बघा, क्षणोक्षणी हाची करावा विचार असं म्हणलंय. मग प्रत्येक क्षण सत्य आपण हे सगळं करतोय कशासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा याकरता. मग शेवटचा दिवस गोड लगेच होणार आहे का? नाही, त्याकरता जीवनातला प्रत्येक दिवस गोड करावा लागेल. मग जीवनातला प्रत्येक दिवस गोड व्हावा याकरता प्रत्येक क्षण चांगला करावा लागेल. एक क्षण बिघडला ना, एक क्षण किती? एक क्षण जरी बिघडला तरी जीवन कुठच्या कुठे जाऊ शकतं. मी एकदम मोर्शीच्या पलीकडे कथा आपली सुरू होती.
तर मला तिथलं एक मुक्त खुले कारागृह आहे, त्याच्यातून पत्र आलं, आमच्या पत्त्यावरती पत्र आलं की दीदी मी एक शिक्षक आहे आणि मी तुमची कथा बऱ्याचदा ऐकलेली आहे, माझी एक इच्छा आहे की एकदा तुमची भेट व्हावी. तर आम्ही तिकडे कथाला जाता जाता त्या खुले कारागृह म्हणजे काय की मुक्त कारागृह असतं, तुम्ही तिथे येऊन जाऊन सगळे कामं करून राहू शकता, पण तिथेच राहावं लागेल, तुम्हाला जी शिक्षा आहे ती तिथेच काढावी लागते. मी त्यांना भेटायला गेली त्यावेळेला त्यांनी सांगितलं, म्हणे काय सांगू दीदी, अहो मोठी विचित्र घटना घडली. म्हटलं काय? तर म्हणे काही नाही, रागामध्ये पत्नीला एक शब्द बोललो काय, तिने स्वतःचं वाईट करून घेतलं. एक शब्द रागामध्ये बोललेला, एक क्षण रागाचा माझ्या जीवनाकरता जन्मभराची ही शिक्षा घेऊन आला. एका मुलाने सांगितलं, मी काही नाही, गाडी चालवत होतो, एकाने मला ओव्हरटेक केलं, मला राग आला, मी पण माझी गाडी समोरून नेली आणि त्याची गाडी उभी करायला लावली, त्याच्याशी भांडलो, ऐकत नव्हता तर तिथला दगड उचलला, त्याच्या डोक्यात टाकला, तो ऑन द स्पॉट गेला. त्या दिवसापासून मी इथे आहे. किती बिघडला, एक क्षण जीवनाचा रागात गेला, एक क्षण खराब झाला तर संपूर्ण आयुष्य खराब झालं. जर एक क्षण खराब झाल्याने आयुष्य बिघडू शकतं, तर देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधियेल्या. जर एक क्षण जीवनाला खराब करू शकतो, तर एक क्षण जीवनाचा उद्धार देखील करू. काही जास्त वेळ नाही लागत, गुरुची एक दृष्टी जीवनाची सृष्टी बदलून जाते. जीवनामध्ये गुरूंद्वारे मिळालेला एक मंत्र, एक नाम, एक क्षणामध्ये दिलेलं एक नाम संपूर्ण जीवनाचा आधार बनतं आणि संपूर्ण जीवनच बदलून जातं. सांगण्याचं एक मात्र तात्पर्य हे आहे की आपण खरोखर विचार करायला पाहिजे की माझं जीवन कोणत्या दिशेने चाललंय आणि कोणत्या दिशेने जायला पाहिजे. सत्संगाची खूप महती आहे आणि म्हणून सत्संग आवश्यक आहे. खूप सुंदर वर्णन आहे. जब संत मिलन हो जाए, तेरी वाणी हरि गुण गाए, तब इतना समझ लेना, अब हरि से मिलन होगा. देव भेटतील याचं लक्षण काय आहे? तर देव भेटतील याचं लक्षण हे की गुरुजन भेटले, सत्संग भेटला की समजायचं आता देव भेटणार. बरोबर ना? लक्षणं असतात. पूर्वी आम्हाला एक धडा होता, गाव आलं हे कसं ओळखायचं, नाकाला फडकं लावावं लागलं की समजावं गाव आलं. नाही, पूर्वी होतं ते, आता वेगळं झालंय, आता तसं राहिलं नाही. सांगण्याचं एक मात्र तात्पर्य हे आहे की प्रत्येक गोष्टीची लक्षण आहे. एखादा व्यक्ती फार बिघडलाय तर त्याचे लक्षण सांगतं, त्याचं वागणं बदलतं, बोलणं बदलतं, पाहणं बदलतं, उठणं बदलतं, त्याच्यामध्ये क्लॅरिटी राहत नाही. लक्षण आहे. जेवण चांगलं झालंय कसं ओळखायचं? बरोबर एका बाजूला भाजी आहे, एका बाजूला भात आहे, एका बाजूला वरण आहे, एका बाजूला पोळी आहे. त्या भातावर जर का घरच्या गृहिणीने वरण वाढलं आणि त्या वरणाने जर का त्या भाताला घालिंग लोटांगण वंदीनं चरण केलं की समजायचं आज उपाशी राहावं लागते. आणि बरोबर ते वरण त्या भातावर जाऊन बसलं की लक्षण आहे आज पोटभर आपल्याला जेवाय. हे लक्षण आहे. सांगायची गरज नाही, सांगायची गरज नाही की जेवण कसं झालंय, ती स्त्री कशी आहे, ती व्यक्ती कसं आहे. अहो तुम्ही काही जास्त करू नका, तुम्ही दूध आणून द्या माझ्या पुढे, मी सांगू शकते तुम्ही तुमचा स्वभाव कसा आहे, तुमचा विचार कसा आहे. दुधाचा गरम गरम ग्लास जर का कोणी आपल्याकडे केला आणि हातामध्ये कडी पकडून ठेवली की समजायचं सावध राहा याच्यापासून. लक्षण आहे. आणि बरोबर त्यांनी आपल्या हातापुढे असं घ्या बरं का, तुम्हाला त्रास होणार नाही, समजायचा की लक्षण आहे. घरामध्ये सुंदर तुळशी वृंदावन आहे, साधू संतांचे फोटो आहे, तर समजावं हे घर माळकरी आहे, वारकरी आहे का भाविकाचं हे घर आहे. बरोबर आहे की नाही? दोन्ही हात वरती करत टाळी वाजवत मोठ्या प्रेमाने वा वा वा.
हे तुम्ही सगळ्यांनी हात वरती केले ना, हे लक्षण सांगतंय की तुम्हाला कथेचा आनंद भेटतोय. मग काय लक्षण आहे? देव ईश्वर प्राप्ती होईल याचं लक्षण काय आहे? एक लक्षण आहे, जब संत मिलन हो जाए तेरी वाणी हरि गुण गाए तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा. दोन्ही हातांनी टाळी वाजवा. तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा. कभी क्रोध किसी पे न आए सब में तो नजर हरी आई. कोणावर राग येत नसेल, सगळ्यांमध्ये ईश्वर दर्शन होत असेल, तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा. इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा. या कथा सेव्याच्या निमित्ताने, भागवत कथा रामकथेच्या निमित्ताने संपूर्ण देश आणि विदेशामध्ये जाण्याचा योग आला. भागवत कथा रामकथेच्या निमित्ताने ज्या वेळेला देश, भारत देशामध्ये गुजरात, दक्षिण भारत, उत्तर भारत, त्यानंतर राजस्थान या सगळीकडे फिरत असताना आणि विदेशामध्ये फिरताना एक गोष्ट मात्र अनुभवली की भजना करता अतिशय सर्वोत्तम भूमी जर का कोणती असेल, कोणती आहे? भजना करता, अगदी खरंय, सर्वोत्तम भूमी जर का कोणती असेल तर भजना करता सर्वोत्तम भूमी आहे हे भारतवर्ष. कारण या भारत देशामध्ये आपण स्वतःला, या भारत देशाने मुक्तीच विषयी सांगितलं, पण उधारीची मुक्ती नाही सांगितली, जीवन मुक्ती सांगितली. भारत देशामध्ये गंगा, यमुना, सरस्वती आहे. भारत देशामध्ये संत आहे आणि सद्ग्रंथ आहे. बाहेरच्या देशातल्या लोकांना आपल्याला शारीरिक आजार असेल तर त्यांना मानसिक आजार आहे, स्ट्रेस आहे. आज अनेको देश डिप्रेशन मध्ये आहे, कारण मनाला वरती कसं उचलायचं माहिती नाहीये. आपल्याकडे संतांनी अहो एक शब्द बोलले, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ज्या ज्या वेळेला चिंता होते त्या त्या वेळेला आम्ही चिंतन करतो की ज्याच्या मागे स्वामी आहे त्याला कशाची भीती आहे. शरण मजा आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी. मग आम्हाला कोणाविषयी राग नाही, कोणाविषयी लोभ नाही, कोणाविषयी मत्सर नाही, कुणाही जीवाचा न घडो मत्सर. दोन्ही हात वरती करत टाळी वाजवत मोठ्या प्रेमाने सर्वांमध्ये, सर्वभूत इथे रत सर्वांमध्ये ज्या ईश्वर तत्वाचं दर्शन करतोय त्याचा आनंद घे. कभी क्रोध किसी पे ना आए सब में तो नजर हरी आए तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा. कभी क्रोध किसी पे न आए सब में तो नजर हरी आई तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा.
अब हरि से मिलन होगा। साधू संग घडल्या कारणाने आत्मदेवांना मिळालेलं फळ त्या गोमातेने ग्रहण केलं आणि गोमातेद्वारे त्यांना जो पुत्र प्राप्त झाला ते गोकर्ण महाराज. हिने नाटक केलं आणि आपल्या सखीच्या मैत्रिणीच्या मुलाला आणलं. त्याचं नाव ठेवलं धुंदकारी. ही धुंदुली, तो धुंदकारी. विचारलं का ग धुंदकारीच्या नावाचा अर्थ काय? म्हणे जाऊ द्या, मला आवडलं. आजकाल असंच झालंय, टीव्हीत नवीन एखादं नाव गाजलं की ते इकडे त्याचा अर्थ अनर्थ झालेला असतो. ज्यावेळेला धुंदकारी आणि गोकर्णजींचा संस्कार झाला, गोकर्णजी आपल्या संस्कारांना घेऊन हिमाचलावरती तप करायला जातात आणि इकडे मात्र हा अतिशय विचित्र कर्मांमध्ये लिप्त होऊन जातो. वाईट कर्म करायचे, विचित्र व्यक्तींबरोबर व्यवहार करायचा आणि श्वानादी अशा विचित्र प्राण्यांना पाळायचं, त्यांच्यासोबत राहायचं, त्यांचं खाल्लेलं स्वतः खायचं, चौर कर्म करायचं. चोरी करता करता एक दिवस त्यांनी राजाच्या घरी चोरी केली. 6 वैश्यांशी संबंध आला. 5 वैश्यांशी संबंध आला आणि या 5 वैश्या कोण आहे? पंच इंद्रियांमधून प्रकट होणाऱ्या 5 प्रकारच्या वासना आहे. तुकडोजी महाराज म्हणतात, वासने तुझ भोवती किती जन्म घाला वे आम्ही, भोग हे संपेल का भोगोन होतील का कमी, वासने तुझ भोवती. किती जन्म घालावे आम्ही, आमची आतापर्यंत वासनेच्या ते ना काहीतरी प्रमाण आहे, वासनेच्या संगे काय ते नको जाऊ म्हणा. वासनेच्या कारणास्तव आतापर्यंत कितीतरी वेळा जन्माला आलो, ही वारी चालू राहिली. संपेल का ही वासना भोगल्याने? लोक म्हणतात भोगून घ्या. भोगल्याने भोग कमी होत नाही, भोगल्याने रोग निर्माण होतात. अहो सीमा आहे. एखादी गोष्ट चांगली आहे, किती पाहणार? एखादी गोष्ट चांगली ऐकायला आहे, किती ऐकणार? एखादी गोष्ट सुंगायची चांगली आहे, किती सुंगणार? एखादी गोष्ट खायची चांगली आहे, किती खाणार? प्रत्येक गोष्टीला एक सीमा आहे. इंद्रिय कामातून जातात पण वासना मात्र थांबत नाही. डोळ्यांनी दिसत नाही, भिंगाचा चष्मा लावते तरी अजिबे टीव्ही पाहतेच. रिमोट घेऊन बसते, कोणाला हातही लावू देत नाही. ऐकायला येत नाही तरी कोणाच्या घरात काय चाललंय तिला ऐकायचं असते, काय चाललं काय. इंद्रियांची सीमा आहे. कधीपर्यंत भोगणार? भोग रोग देतात आणि त्याग योग. त्याग याचा अर्थ काय? तुम्ही म्हणाल एवढं सगळं मिळतंय, ईश्वर कृपेने मिळतंय, मग त्याचा भोगायचं नाही, त्याचा भोग घ्यायचा नाही, त्याचा आनंद घ्या. पण एक विकृत आनंद आहे आणि एक प्रसादिक आनंद आहे. प्रासादिक आनंद म्हणजे काय? की तुम्हाला मिळालेलं अन्न, नवीन नवीन सुंदर व्यंजन तुम्ही बनवता, त्याच्या कृपेने आपल्याला आजचं जेवायला मिळतंय, आजचं अन्न मिळतंय. मी एकदा एक प्रयोग केला. 5 दिवस तोंडाने जेवायला मागायचं नाही, हाताने घ्यायचं नाही, पण कुणी दिलं तर नाही पण म्हणायचं नाही. मग दिल्यानंतर नाही म्हणायचं का? ते तर आशीर्वाद आहे, ते तर प्रसाद आहे. तोंडाने मागायचं नाही, हाताने घ्यायचं नाही, पण
पण दिलं तर नाही म्हणायचं नाही. विश्वास ठेवा, खरं सांगते, 5ही दिवस रोज गोड धोड खायला मिळालं आनंदाने, आणि 5व्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी मला प्रसाद मिळाला स्वामी समर्थांचा कुसूरला, तुकाराम दादांच्या त्या ठिकाणी. सांगण्याचं एक मात्र तात्पर्य हे आहे की बरेच वर्ष झाले जवळपास या गोष्टीला. सांगण्याचं हे, त्याग हातातून सुटलं त्याला त्याग नाही, हृदयातून सुटावं लागतं. मग याचा अर्थ भोग भोगायचा नाही असं नाही. मग तुम्हाला जे मिळालंय त्याचा विकृत रूपाने नाही, प्रसाद रूपाने. प्रसाद कसा होईल? जेही मिळालंय ते एकदा समर्पित करून पहा ना. कृष्णार्पणमस्तु करून तर पहा. मिळालेलं भोजन कृष्णार्पणमस्तु करून बघा. मिळालेलं सुंदर वस्त्र, जसं घरातल्यांना दाखवताना, पहा आज मला नवीन कपडे घेऊन दिले, तसं देवाला पण दाखवा कधी. माहिती आज मला नवीन कपडे घेऊन दिले. त्याच्याबरोबर सुंदर एक संबंध स्थापित करा. आणि एकदा का भगवत संबंध स्थापित होईल की जीवनामध्ये जेही येईल भगवत प्रसाद रूपाने असेल. ते वर्णन आहे ना की हर सास मेरी पूजा तुम्हारी, हर पल मेरा प्रसाद तेरा, हर कदम मेरा प्रदक्षिण तेरा. एकदा आम्ही साऊथमध्ये दक्षिण भारतात मुकांबिकेला गेलो होतो. सगळे प्रदक्षिणा घालत होते 108. माझ्या मनात विचार आला कि अगर मेरा हर उठता कदम तेरी प्रदक्षिणा है, अगर तू है तो हर जगह है, तो मेरा उठता हर कदम क्या तेरी प्रदक्षिणा नहीं है? म्हणजे प्रदक्षिणा पदे पदे. जर तू आहे तर सर्वत्र आहे, आणि जर तू सर्वत्र आहे तर माझं प्रत्येक पाऊल तुझी प्रदक्षिणा आहे. काय म्हणता, बरोबर आहे? मग बरोबर आहे असं मोठ्याने तरी म्हणा ना एकदा. यानंतर 5 वैश्यांच्या नादी लागलेला हा धुंदकारी राजाच्या घरी चोरी करतो, आणि राजाच्या घरी चोरी केल्यानंतर त्याला दंड या 5 वैश्या देतात. कारण राजाला कळलं जर का चोरी करून आपल्याला मिळालेलं हे राजवैभव किंवा हे दागिने, हे स्वर्ण आदी राजा काढून घेईल किंवा आम्हाला दंड देईल, याकरता धुंदकारीला मारल्या जातं. आणि कसं मारतात तर मुखामध्ये गरम गरम कोळसे टाकून मारतात. आत्मदेव जिथपर्यंत घरात राहू शकत होते तिथपर्यंत ते घरात राहिले. धुंदकारीच्या या सर्व वागण्याने तेही कंटाळले. त्यांना समजवायला गोकर्णजी महाराज स्वतः आले. गोकर्ण महाराजांना आत्मदेवांनी आपली व्यथा सांगितली होती. ती व्यथा काय की घरात राहण्या एवढी सहनशक्ती नाहीये आणि घर सोडण्या एवढं मनात वैराग्य नाहीये. मग काय करू तुम्ही सांगा. त्यावेळेला गोकर्णजी महाराज आत्मदेवांना फार सुंदर उपदेश देतात. तो उपदेश श्रवण करूया. तो उपदेश गोकर्णांद्वारे आत्मदेवांनाच नाही तर तुम्हा सर्व जीवांना मिळालेला आहे. तुमची आमची पण स्थिती अशीच आहे की नाही. घरात राहणे एवढी सहनशक्ती नाही आणि घर सोडून जाणे एवढं वैराग्य नाही. मग अशा जीवाने, अशा तापलेल्या जीवाने, ज्याला माहितीये की संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे रात्रंदिन तळमळ, अशा जीवा करता गोकर्णजी महाराज आपल्या वडिलांचं माध्यम आणि वडिलांचं निमित्त बनवून समस्त जीवांना एक खूप सुंदर उपदेश देत आहे, आरंभ करताय. देहे स्थिमांस रुधिरे बीमतिं त्यज त्वं जायासुतादिषु सदा ममता विमुञ्च
पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठं वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठ वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठ देहेस्तिमान् सुहृदिरे भीमतीं त्यजत्वं जायासुतादिषु सदा ममतां विमुंच. अतिशय सुंदर उपदेश गोकर्णजी देत आहे, सांगताय की देह हे जे शरीर आहे ना, हे जे बाहेरून इतकं सुंदर दिसत आहे, पण आत काय आहे? मलमूत्र आदी आहे, सप्तधातू आहे. सप्तधातूंनी बनलेलं हे शरीर, यामध्ये मलमूत्रांच्या वरती या मांसाचा अच्छेद करण्यात आलेला आहे. एकदा याला पहा, शेवटी याला सोडायचं आहे. जर शरीर शाश्वत नाही आहे तर शरीराशी जुळलेले संबंध देखील शाश्वत असू शकत नाही. त्याचे जाणीव होणे आवश्यक आहे. क्षणभंगनिष्ठ वैराग्य राग रसिको भवभक्तिनिष्ठ. भक्तिनिष्ठ व्हा. वैराग्याचा जो रस आहे तो जर का प्राप्त झाला जीवाला तर जीवन असं बेढंग राहत नाही. धर्मं भजस्व सततं त्यज लोक धर्मान सेवस्व स्वादु पुरुषान जहि काम तृष्णान. आहा, धर्म भजस्व सततम. आपलं एक धर्म आहे आणि एक परम धर्म आहे. धर्म जो आपण सगळं करतोय आणि परम धर्म काय आहे? परम धर्म आहे त्याचं होऊन जाणे. आपुला तो देव एक करुनी घ्यावा. ते होऊन जाणे, त्याचं होऊन जाणे म्हणजे ते होऊन जाणे. तो आनंद आहे म्हणून गोविंद आहे. मग आपल्याला ते आनंद रूप बनायचं आहे. याकरिता आपण अग्रेसर होत आहोत. लक्ष आहे ना?